समाज माध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं पेट्रोल सारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत। ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीनं मनाई केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही। या नियमांचं उल्लंघन करणं बेकायदेशीर असून पंपावरील सुरक्षितता जपण्यासाठी सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवणं आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणं आता अनिवार्य करण्यात आले। या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांची असणार आहे। हा आदेश 27 मार्च पासून तात्काळ प्रभावानं लागू झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत तो प्रभावी राहणार आहे। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराच प्रशासनानं दिलाय। या मोहिमेत पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची असून ठाणे शहर, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त तसंच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी सूचित करण्यात आले। आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायकीने मराठी गझलला जागतिक स्तरावर नेणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह गझल या भव्य सोहळ्याचं आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं। या सोहळ्यात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते पांचाळे यांचा सन्मान करण्यात आला। या विशेष प्रसंगी गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांनी मराठी आणि उर्दू गझलांची भावस्पर्शी स्नेह मैफिल सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं। मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर 7 समुद्रापार पोहोचवण्यात भीमराव पांचाळे यांचं मोठं योगदान आहे। गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे। गझल कार्यशाळा, मुशायरे आणि मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी या कलेचा प्रसार मोठ्या प्रमाणात केलाय। मराठी गझलला हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानचीही स्थापना केली। या संस्थेमार्फत राज्यभर तसंच देशभरात अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं, ज्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली। भीमराव पांचाळे यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनासह विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले। अलीकडेच महाराष्ट्र शासनानं त्यांना भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारानंही गौरवले। या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि गझल लेखक संदीप माळवी तसंच ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं होतं। काय सांगणार, 54 वर्ष आपण गझलमध्ये गायक केलेलं आहे। आज सत्कार झाला ठाण्याचा गडकरीमध्ये। काय सांगू मी, इतकं आनंदित आहे आणि एक असं म्हणतात की कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे, तेच प्रयत्न सुरू आहेत। आणि त्याला आता आजचं हे निमित्त लाभलं की रसिकांना 75 तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण त्या निमित्ताने गझल ऐकवायला मिळते आहे, सगळ्या जुन्या नव्या साथीदारांना भेटायला मिळतं आहे आणि रसिकांना भरपूर ऐकवायला मिळतं आहे। आज हा आनंद आहे आजच्या दिवसाचा आणि म्हणून मी खूप खुश आहे। जसं आपण म्हणायला की हा घरचं पोरांसाठी नाही, ते कलांसाठी आहे। ते जे गझलचं जे मान्य असतो ते कोणाला भेटत नाही, जे करतो त्यालाच भेटतं। आणि कसं आहे की जो करेल तो त्या कलेचा वारस आणि जो मनापासून करेल, रियाज करेल,
मननचिंतन करेल, अभ्यास करेल आणि रसिकांसमोर प्रस्तुत होईल. आपल्या पूर्ण मनोभावे की मी म्हणतो ना की बा रसिकांच्या कानावाटे मनात त्या शब्दांचा आशय पोचला पाहिजे, हा प्रयत्न जो करेल त्याला गझल कळते. रसिकांना काय सांगणार? रसिक तर मायबापच आहेत, त्यांच्या जीवावर हा प्रवास आहे. रसिक आणि मीडिया यांनी आम्हाला तारलं, असं मी नेहमी सुरेश भटे तेच म्हणायचे आणि मी तेच म्हणतो की आम्हाला रसिकाश्रय लाभतो, म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो. हा कारवा गझलचा कारवा घेऊन इथपर्यंत आम्ही येऊ शकतो. त्याला सर्वस्वी रसिक कारणीभूत, त्यांची दाद कारणीभूत आहे, त्यांचं प्रेम कारणीभूत. सर, अमृत महोत्सव आपला साजरा करण्यात येत आहे आणि गझल सातत्याने पण आपण सातत्याने गात राहणं यापुढे सुद्धाही गायन करत राहणार का? गायची इच्छा आहे, पण जोपर्यंत गळा चालतो, जोपर्यंत गळ्यामध्ये व्यवस्थित दम आहे, उतरत नाही, तोपर्यंत गायचं. पण हळूहळू गाणं कमी करायचं आणि शिकवण्याचं काम जास्त करायचं, अशी इच्छा. गझलचं गुरुकुल त्यासाठी असावं असा एक मानस आहे. थँक्यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नुकताच रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचं ब्रेन डेड झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलनं घेतला. या व्यक्तीच्या अवयवदानाने विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचं हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर, ठाणे महापालिकेचे उपायुक्त महेश राजदेरकर आणि डॉक्टर आदी मंडळीही उपस्थित होते. 29 मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीचं रस्ते अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्याच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हृदय, 2 किडनी, लिव्हर, पॅक्ट्रिया, कार्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे 2 पार्ट करण्यात आले. त्याला स्लिप लिव्हर असंही म्हटलं जातं. केईएम आणि अपोलो हॉस्पिटल येथे 2 ठिकाणी ते पाठवण्यात आलं. यात विशेष म्हणजे 9 वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात यश आले. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे 24 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अवयव रुग्णांना तातडीनं प्रत्यारोपण केल्याचं त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. ही सर्व प्रक्रिया 40 डॉक्टरांच्या टीमनं यशस्वीरित्या पार पडली. ब्रेन डेड बाबत डॉक्टरांनी सांगितलं की 100% ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईकांकडून स्वीकृती घेऊनच रुग्णाला मृत घोषित केलं जातं.
यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्याच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. या अवयवदान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, के.ई.एम. नानावटी, सहिवेरा बोनबॅक येथे विविध अवयव पाठवण्यात आले होते. अवयवदानात सर्वाधिक मागणी किडनीला, ट्रान्सपोर्टला असून जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येत आहेत. लाखो पेशंट हे अवयवदानासाठी प्रतीक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरवण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरवण्यात येत असल्याचं सांगितलं. रुग्णांच्या सेवेसाठी आपलं रुग्णालय सज्ज आहे. आपल्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगलं सहकार्य मिळत आहे. अवयवदान ही चळवळ असून ती अधिक वाढवण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जनतेनं येथे येऊन नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवयवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत असा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲब्सेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केला. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले. ठाण्यात पंचदिवसीय भव्य हनुमान महायज्ञ घंटाळी मंदिरात 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान आयोजित. ठाण्यातील श्री घंटाळी मंदिर संस्थान हे गेल्या 4 वर्षांपासून ठाणेकरांच्या श्रद्धेचं महत्त्वपूर्ण केंद्र बनले. श्री विद्या साधना सेवा संस्था आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील घंटाळी मैदानात पंचदिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञ आयोजित करण्यात आलाय. हा धार्मिक सोहळा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा या कालावधीत म्हणजेच 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत डॉक्टर सुनील रानडे आणि मनोज जोशी यांनी दिली आहे. या महायज्ञात दररोज विविध धार्मिक विधी, पूजन आणि सामूहिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांतीपासून सुमारे 3000 भाविकांनी दररोज 11 वेळा हनुमान चालिसा पठणाचा संकल्प केला असून एकूण 11 लाख जपाची पूर्णाहुती या महायज्ञात केली जाणार असल्याचं डॉक्टर सुधीर रानडे यांनी सांगितलं. यज्ञाच्या दरम्यान 108 किलो तेलाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यात येणार असून हनुमंताच्या 108 प्रतिमांचं दररोज पूजन करण्यात येणार आहे. तसंच 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सामूहिक सुंदरकांड पाठ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सुमारे 2000हून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित असून सर्व हनुमान भक्तांनी या भक्तिमय पर्वाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सबसे पहले तो आपको ये बताना चाहूँगा कि हम जो अभी तक में सनातन वैदिक संस्कृति के बहुत से उत्सव है वो हम भूला चुके हैं, उसको हम यहाँ पर पुनर्जागरण कर रहे हैं और बहुत से ऐसे उपक्रम हैं जो डॉक्टर साहब ने और यहाँ की विद्वत समिति ने लिए हैं, उसमें मैं भी हूँ. तो जो आज तक बहुत से बुला दिए गए, जैसे वाराही यज्ञ है, मातंगी यज्ञ है या गंगा दशहरा जैसे बहुत से और भी बहुत से छोटे छोटे हैं, जिसके अंदर में ऋतु से लेके त्योहारों से लेके महीनों से लेके नक्षत्र ग्रह ये सब के अनुसार जो त्योहार मनाए जाते हैं जो वैदिक काल में थे
इसके अंदर में हम एक स्वप्न देख रहे हैं कि कौमुदी यज्ञ भी हो या कौमुदी उत्सव भी हो यहाँ पर। ये भी हम सोच रहे हैं जो वैदिक काल में भुला दिया गया है, और कौमुदी उत्सव के अंदर में जो नए जो बच्चे संस्कृत का अध्ययन करके आते हैं, वो बच्चे अपना संस्कृत समाज में या संस्कृत गद्य में या पद्य में जो अपना विषय रखते हैं, ऐसा कौमुदी उत्सव हम रखने का स्वप्न रखते हैं। और वो कौमुदी उत्सव महाराष्ट्र के अंदर में हम यहाँ ठाणे में ऐसा करना चाहते हैं कि महाराष्ट्र के सभी क्षेत्र से लोग यहाँ आए और उनकी हम व्यवस्था करें हमारे तरफ से, और ऐसा उत्सव मनाएं जो भुला चुके हैं हम।